नमस्कार भाऊ आणि ताई. आज मी गेलो होतो बाजारमध्ये. तर बाजारमध्ये काय आहे, तर बाजारमध्ये अनेक प्रकारचे किराणा दुकान आणि भाजीपालेवाले होते. आमचा आजचा आठवडे बाजार होता. तर मला दिसले किराणा दुकान. मला पाणीपुरी घ्यायची होती. पण मी काय ठरवलं, आज मी किराणा दुकानमधनं पुरी घेईल फक्त. मी पुरी घेतली आणि ती घरी आणली. त्यानंतर मी ती गॅसवर तळून घेतल्यानंतर घरी पाणीपुरीचा मसाला आणून पाणीपुरी स्वतः बनवून घरी स्वतः खाल्ली आणि इतरांना पण दिली. आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून बघतात हा व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आजच्या व्हिडिओबद्दल माझ्यासाठी काय तुमचे सजेशन असतील तर ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तशी तर पाणीपुरी सर्वांचीच फेवरेट असते, पण मी आज घरी पहिल्याच वेळेस बनवली. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही पण पाणीपुरी नक्की खा. पाणीपुरी खाण्यासाठी आंबट गोड असते, पण आपली पाचनक्रिया त्याने सुधारते. मला दही पाणीपुरी खूप आवडते. तुम्हाला कोणती पाणीपुरी आवडते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मला ही पाणीपुरी बनवण्यासाठी ह्या पुऱ्यांचा खर्च फक्त 40 रुपये इतका आला. 40 रुपयामध्ये माझी पाणीपुरी 70 ते 90 तयार झाली. मी होलसेल किराणा दुकानामधनं पाणीपुरीच्या पुऱ्या विकत घेतल्या होत्या. तुमच्या इकडे पाणीपुरीवाला येतो का? सबस्क्राईब